बुडतील हे जग लेखकेना डोळं असं म्हणणारे. आणि त्यांच्या कवितांमधून त्यांनी सामान्य माणसांच्या नागवलं जाण्याबद्दल जे काही लिहिलेलं ते. दुसरं म्हणजे अर्थातच झोळंबी. झोळंबी हे आता माझ्या रक्ताचा भाग बनलेली आहे. त्या भाषांतराच्या सगळ्या प्रोसेसमध्ये झोळंबीची माणसं ही माझी माणसं होती. झोळंबीतली म्हातारी, त्या म्हाताऱ्यांमध्ये झालेलं परिवर्तन. कारण जो माणूस म्हशीचा इतकं प्रेम करतो तो नंतर तिला विकायला म्हणून आणण्यासाठी जातो. एका भांडवली समाजामधनं मध्ये एका अत्यंत नैसर्गिक निसर्गाबरोबरच्या एकात्मतेमध्ये राहणारा माणूस, त्याच्यामध्ये सुद्धा कसं परिवर्तन होतं, भ्रष्ट परिवर्तन होतं वगैरे वगैरे. आणि अर्थातच त्याची जी वेदना आहे ती गुंतागुंतीची अशी कादंबरी आहे. पण अर्थातच झोळंबी आणि झोळंबीच्या आसपास बुडाली माझ्या डोळ्यासमोर ही शाळा आली सर, की ज्या ठिकाणी शाळेमध्ये नकाशा मांडलेला आहे आणि त्या नकाशावरती धरणाचं पाणी आणि मग इथे हे गाव होतं, इथे हे गाव उडालं, तिथे हे गाव उडालं. तसाच अनुभव मला सारिकाची कविता वाचून. तिसरी आठवण म्हणजे अर्थातच तुम्ही उद्देश उल्लेख केला की मी धरण बांधवते. आणि आणखीन एक आठवण म्हणजे, कारण सारिकाच्या कविता एका विशिष्ट ट्रॅडिशन मध्ये येतात असं मला वाटतं. निदान या कविता ही ट्रॅडिशन आहे प्रदीप पुरंदरेंची. तुम्ही प्रदीप पुरंदरेंच्या कविता वाचल्या की नाही मला माहित नाही, परंतु प्रदीप पुरंदरेंच्या कविता ह्या त्यांनी फुल्यांवरती सुद्धा कविता लिहिली की सरकारी अधिकारी फुल्यांना बोलवतो आणि तास तो की तुम्हाला लाच कशी वाटत नाही असल्या प्रकारचं शेतीबद्दल तुम्हाला माहिती की फुल्या ब्रिटिश सरकारला एक निवेदन दिलं की काय करायला पाहिजे आणि वस्तुस्थिती काय आहे, म्हणजे किती अडाणी कायदे आहे त्याच्याबद्दल. तेव्हा तो असं म्हणतो की सरकारच्या सगळ्याच गोष्टींवरती तुम्ही फक्त टीका करताय आणि तुम्हाला हद्दपारच केलं पाहिजे.